मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंद वार्ता आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे। आता कर्मचाऱ्यांना 45 रुपयांचा फायदा होणार आहे। नेमकी अपडेट तरी काय आहे हे जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने कर्मचाऱ्यांना मोठी आनंद वार्ता दिली आहे। पुढील आर्थिक वर्षात 2025-26 साठी व्याजदर वाढण्याची शक्यता समोर येत आहे। सरकार यावेळी PF सदस्यांच्या व्याजदरात घसघसीत वाढ करण्याची शक्यता आहे। एका दाव्यानुसार PF वरील व्याजदर 9% घरात असू शकतो। सध्या 2024-25 या आर्थिक वर्षात व्याजदर हा 8.25% इतका आहे। यामध्ये 0.75% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जवळपास 7 ते 7.5 कोटी EPF कर्मचाऱ्यांना थेट लाभ होईल। अद्याप या व्याजदराविषयी कोणती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही। EPFO चे विश्वस्त मंडळ याविषयीचा निर्णय घेतील। हे कोणाला मिळेल लाभ? तर मित्रांनो जर व्याजदर 9% निश्चित मानला तर कर्मचाऱ्यांच्या रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। जर PF खात्यात 5 लाख रुपये जमा असतील तर त्यावर 45,000 रुपयांचे व्याज मिळेल। 4 लाख रुपये जमा झाल्यावर 36,000 रुपयांचे व्याज मिळेल। 3 लाख रुपये PF खात्यात असतील तर वार्षिक 27,000 रुपये व्याज मिळेल। माध्यमांतील वृत्तानुसार या प्रस्ताव येत्या फेब्रुवारी महिन्यात मंजूर होऊ शकतो। जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट अतिरिक्त रक्कम जमा होईल। यामुळे कोट्यावधी नोकरदारांना मोठी आर्थिक मदत मिळेल। त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल। त्यांना एक प्रकारे लॉटरीच लागेल। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।